नमस्कार. आज आपण बालभारती पुस्तकातील झाडाची माया हा धडा पाहणार आहोत. जपान देशातील गोष्ट. एका गावात लिंतू आणि शिंतू या नावाचे दोन लाकूडतोडे होते. ते शेजारीच राहत. जवळपासच्या रानातील लाकडे तोडून आणावी आणि तालुक्याच्या गावी नेऊन ती विकावी असा त्यांचा दिनक्रम होता. लिंतू प्रेमळ होता. त्याला झाडांची माया होती. त्याला ती सुंदर वाटत आणि आपल्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलतात असेही वाटे. चरितार्थ चालवण्यासाठी त्याला लाकडे तोडावी लागत, पण तो फक्त वाळलेली लाकडे तोडी. हिरव्या झाडाची जी ती फांदी तो सहसा तोडत नसे. ती तोडली तर झाडाला दगा होईल आणि ते शाप देईल असे त्याला वाटे. वाळकी फांदी तोडली तर त्याचा भार हलका होईल आणि ते दुवा देईल अशी त्याची भावना असे. त्यामुळे दिवसातून कशीबशी एक मोळी त्याला मिळे. ती विकून आलेल्या पैशात तो आपली आणि कुटुंबाची गुजराण करी. मिळालेल्या रोजगारात दिवस भागायचा, पण गाठीला काही उरायचे नाही असे त्याचे चालले होते. मात्र आपल्या गरिबीतही तो आनंदात असे. शिंतूचे होते त्याच्या उलट. रोज रानात जावे, जास्तीत जास्त लाकडे तोडून आणावीत असा त्याचा खाक्या. ओली सुकी असा विवेक तो करत नसे. जी लाकडे ओली असतील ती तो वाळत टाकी आणि सुकली की विकी. त्यामुळे थोड्याच वर्षात तो चांगला गब्बर झाला. शिंतूची बायको मुले सुखात आहेत आणि आपल्याला मात्र गरिबीत दिवस काढावे लागतात याचे लिंतूच्या बायकोला फार वाईट वाटायचे. म्हणून एकदा ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, शिंतू भाऊजीप्रमाणे आपणही ताजी लाकडं तोडली असती तर आपल्यालाही भले दिवस नसते का आले. ह्यावर लिंतू म्हणाला, झाडाची कोवळी फांदी तोडली तर त्यातून चीक वाहू लागतो, हे तू पाहिलं आहेस ना. अगं, तो चीक म्हणजे झाडाचं रक्तच. जे झाड आपल्याला उन्हात सावली देतं, डोळ्यांना सुख देतं आणि भुकेलेला घास देतं, त्याला जर आपण दुःख देऊ लागलो तर आपलं भलं कसं होईल. यावर त्याची बायको काय बोलणार. नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून असले काही बोलण्याचे तिने सोडून दिले होते. एकदा काय झाले, लिंतू नेहमीप्रमाणे रानात गेला असताना एक केविलवाणे गाणे त्याच्या कानी आले. कोणीतरी कष्टी आवाजात म्हणत होते, माझे घाव कोणी बांधील का, जीवाच्या जखमा सांधील का, मायेची दवा कोणी देईल का, जन्माची दुआ कोणी घेईल का. लिंतू या गीताने कावराबावरा झाला आणि अधीर नजरेने आजूबाजूला पाहू लागला. माणसाने बोलल्यासारखे शब्द तर त्याला स्पष्ट ऐकू येत होते, पण कुठेच कोणी माणूस दिसेना. इतक्यात त्याचे लक्ष एका भुंड्या झाडाकडे गेले. त्याच्या साऱ्या लहान मोठ्या फांद्या कुणीतरी छाटल्या होत्या आणि त्यातून बळाबळा चीक वाहत होता. लिंतूने ओळखले की हे काम शिंतूचेच. झाडाची ती केविलवाणी दशा पाहून त्याचे काळीच कळवळले. हे गीत झाडाचेच असे लक्षात येताच त्याने आपल्या अंगातला शर्ट काढला आणि भराभर त्याच्या चिंध्या करून त्याने झाडाच्या साऱ्या फांद्या बांधून टाकल्या. तोच काय चमत्कार. उभे झाड सर्वांगाने गदगदले आणि लिंतूच्या अंगावर गार गार थेंबांचा अक्षरशः सडाच पडला. त्याहून मोठा चमत्कार हा की पडलेल्या प्रत्येक थेंबाची पिवळी धमक मोहर झाली. झाडाचे उपकार मानून लिंतूने साऱ्या मोहरा पिशवीत भरल्या आणि तो घरी परतला. घरात एकाएकी अशी अमाप संपत्ती आल्यामुळे त्याच्या संसाराची कळाच बदलून गेली. ही गोष्ट शिंतूच्या लक्षात यायला उशीर लागला नाही. त्याने लिंतूला विचारले, काय रे, एका दिवसात तू इतका श्रीमंत कसा रे बाबा झालास. लिंतू आपला साधा भोळा. तो म्हणाला, तुझ्या झाडाच्या एकूण एक फांद्या छाटल्यास त्यानंच माझ्यावर मोहरांचा पाऊस पडला. शिंतूला लोभ सुटला. त्याला वाटले चिकाच्या थेंबाच्याच मोहरा झाल्या असतील. तो तातडीने घरी गेला. कुऱ्हाड व पिशवी घेऊन तो झाड त्याने लगबगीने गाठले. लिंतूच्या मायेमुळे त्या झाडाच्या अंगावर फांद्या फुटल्या होत्या. कुऱ्हाडीचे घाव घालीत त्या फांद्या तोडण्याचा शिंतूने सपाटा चालवला. आणि काय चमत्कार सांगावा. झाडाच्या तोडलेल्या फांद्यातून चिकाच्या अक्षरशः कारंजीच उडाली. त्यात शिंतू पार बुडून गेला. त्यामुळे त्याला जागचे हालताही येईना. डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिटकल्या, ओठ चिटकले, कान चिकाने भरून गेले.
त्यामुळे एकाच वेळी तो आंधळा, मुका व बहिरा झाला. तब्बल 3 दिवसांच्या उन्हाने एकदा तो चिक थोडाफार वितळला. शिंतूचे पाय सुटले. पापण्या आणि ओठ तो कसेबसे उघडू शकला. मोठ्या कष्टाने त्याने कसेबसे घर गाठले. यापुढे आपण झाडाची जिवंत फांदी तोडणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. तेव्हापासून जपान देशात जिवंत झाड कुणी तोडत नाही. तिथल्या लोकात समज आहे की जो झाडाची माया करतो तो सुखी होतो. मित्रांनो, तुम्हाला हा झाडाची माया हा धडा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रासोबत शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.